मित्रांनो, 5 राशींसाठी मे 2026 घेऊन आला आहे आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. असं काय घडणार आहे मे महिन्यात आणि कोणत्या आहेत त्या 5 राशी? तुमचा वेळ वाया न घालवता लगेचच जाणून घेऊ. मंडळी, मे महिन्यामध्ये 5 राजयोग तयार होत आहेत. बुधादित्य राजयोग, गजलक्ष्मी राजयोग, रुचक राजयोग, मालव्य राजयोग, लाभदृष्टी योग आणि लक्ष्मीनारायण राजयोग असे अनेक राजयोग जुळून आल्यामुळेच काही राशींना या राजयोगांचा फायदा होणार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे वृषभ रास. वृषभ राशीसाठी हा काळ अत्यंत शुभ म्हणावा लागेल. प्रलंबित कामं पूर्ण होतील, उत्पन्नाचं नवीन साधन निर्माण होण्याची सुद्धा शक्यता आहे, पदोन्नतीची शक्यता आहे. अजून काय पाहिजे? तुमची कार्यक्षमता सुधारणार आहे, कर्तव्य अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही पार पाडणार आहात. निर्णय घेण्याबाबत थोडासा गोंधळ निर्माण होऊ शकतो. जे ऑनलाईन किंवा परदेशात काम करू इच्छितात त्यांच्यासाठी करिअरचे नवे मार्ग खुले होतील. विद्यार्थ्यांना देखील चांगल्या संधी या काळात मिळू शकतात. वृषभ राशीसाठी हा मे महिना आर्थिक लाभाचा असणार आहे, पण त्याचबरोबर खर्च सांभाळावा लागेल, कारण पैसा आला की जातोय असा अनुभव वृषभ राशीच्या लोकांना येत असेल आणि म्हणूनच खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. त्यानंतरची पुढची रास आहे ज्यांच्यासाठी हा मे महिना अगदी शानदार असणार आहे, ती म्हणजे कर्क रास. कर्क राशीच्या करिअरमध्ये प्रगती बघायला मिळेल. तुम्ही परदेशात काम करू इच्छिताय किंवा परदेशात व्यवसाय करू इच्छिताय, परदेशाशी संबंधित काही काम करायचं असेल तर त्या संदर्भातल्या संधी हा महिना तुम्हाला देऊ शकतो. तुमचा सामाजिक आदर वाढणार आहे, जुन्या समस्या कमी होतील आणि आत्मविश्वास वाढेल. करिअरमध्ये एकंदरीतच प्रगतीच्या संधी निर्माण करणारा मे महिना असणार आहे. उत्पन्नाचं एखादं नवीन स्रोत उदयाला येऊ शकतं. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. प्रवासाची ही शक्यता आहे. एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती एकंदरीतच मजबूत राहणार आहे. गुंतवणूक आणि मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये सुद्धा सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे आणि म्हणून सुरुवातीला म्हटलं कर्क राशीसाठी हा महिना शानदार असणार आहे. त्यानंतरची पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशीला अचानक आर्थिक लाभाचा अनुभव येऊ शकतो. मोठं यश मिळू शकतं. करिअरमध्ये प्रगती बघायला मिळेल. नवीन नोकरी किंवा पदोन्नतीच्या संधी सुद्धा मिळतील. एकंदरीतच तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि समाजात तुमचा आदर सुद्धा वाढेल. आर्थिक लाभाचे संकेत मे महिना सिंह राशीसाठी घेऊन येतोय. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. घरात किरकोळ बदल किंवा दुरुस्ती करणं सुद्धा आवश्यक असू शकेल आणि त्यासाठी पैसा खर्च होऊ शकतो. त्यानंतरची पुढची रास आहे धनुरास, ज्यांच्यासाठी हा महिना अत्यंत फायदेशीर असणार आहे, अत्यंत शुभ असणार आहे, अत्यंत अनुकूल असणार आहे. काय घडणार आहे धनुराशीच्या बाबतीत? उत्पन्नाचं नवीन साधन मिळू शकतं. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी समोर येतील. प्रवासाच्या संधीसुद्धा निर्माण होतील. विद्यार्थ्यांना शिक्षणातही यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंब आणि मुलांबाबत काही चिंता तुम्हाला सतावू शकते, त्यामुळे वैयक्तिक जीवनात सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जर तुम्ही भागीदारीत काही काम करत असाल तर तिथे थोडेसे मतभेद सुद्धा निर्माण होऊ शकतात, पण परिस्थिती नियंत्रणात राहील. आरोग्याबाबत धनुराशीच्या लोकांनी सतर्क राहायचं आहे, कारण अनपेक्षित समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. त्यानंतरची पुढची रास आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या बाबतीत काय घडणार आहे बरं? आर्थिक बळकटी, नवीन संधी कुंभ राशीच्या लोकांना बघायला मिळतील. नवीन नोकरी किंवा शिक्षणासाठी सकारात्मक संधी मिळू शकतात. सर्जनशीलता वाढेल. कौशल्यांचा अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही वापर कराल. आर्थिक परिस्थितीही मजबूत होईल. उत्पन्नाचं नवीन साधन निर्माण होऊ शकतं. मानसिक चिंता किंवा दुःख थोडंसं तुम्हाला त्रास देऊ शकतं आधी घडलेल्या घटनांमुळे, पण तरीसुद्धा तुमचा आत्मविश्वास या सगळ्यावर मात करणारा ठरेल. मंडळी, मे महिन्यामध्ये लाभ होणारी, खास करून करिअरच्या बाबतीत लाभ होणारी पुढची रास आहे मीन रास. मीन राशीच्या लोकांना करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील, परंतु प्रेमात मात्र संयम आणि समजूतदारपणा दाखवावा लागेल. घरात शुभ घटना घडू शकतात, पण तुमचा वैयक्तिक खर्च सुद्धा वाढू शकतो. कुटुंबाकडून पाठिंबा आणि पालकांकडून मार्गदर्शन मिळेल. खर्चासोबत बचत करणंही आवश्यक आहे, हे मीन राशीच्या लोकांनी मे महिन्यात लक्षात ठेवायचं आहे. शिक्षण क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. जे शिक्षण क्षेत्रात काम करतात त्यांना चांगला लाभ होताना दिसेल, यश मिळेल, एकाग्रता वाढणार आहे. तर मंडळी, मे महिन्यामध्ये कोणत्या कोणत्या राशींना लाभ होऊ शकतो ते आपण पाहिलं. कोणत्या राशींसाठी मे महिना खास ठरणार आहे तेही आपण पाहिलं. पण मे महिन्यात एक महत्त्वाची गोष्ट घडते आणि ती म्हणजे मे महिन्यामध्ये
17 मेपासून अधिक मास धोंड्याचा महिना सुरू होतोय आणि म्हणूनच या धोंड्याच्या महिन्यामध्ये काय करावं, काय करू नये, कुठल्या गोष्टी दान कराव्या, त्याचबरोबर अधिक महिन्यामध्ये कुठल्या प्रकारची साधना, उपासना, मंत्रजप केल्याने विशेष लाभ मिळतो, या सगळ्या संदर्भातले व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत, ते नक्की बघा. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.